छाननीच्या नावाखाली लाडक्या बहिणीचे अर्ज कमी केले जाण्याची देखील चर्चा. नाही, मी मागच्या वेळेसही बोललो होतो की बघा, हे सगळे जी काय आहे ती बनवाबनवी आहे आणि बोगसगिरी आहे सरकारची, हे स्पष्ट आहे. तुम्हाला माहीत असेल की पंतप्रधान किसान सहाय्य योजना जी होती त्यामध्ये 2,20,00,000 लोकांना महाराष्ट्रामध्ये लाभ मिळत होता. आत्ता तो किती मिळतो आहे? फक्त आणि फक्त 1,10,000 लोकांना मिळतो आहे. आणि त्यामध्ये पुन्हा नवीन अटींचं काल मला मागच्या महिन्याभरापूर्वी नवीन त्याच्यामध्ये नियमावली आणली गेली. म्हणजे तो आकडा यावर्षी साधारणतः 60-62 हजारापर्यंत येईल किसान सन्मान योजनेचे. आणि तेच आता महिलांच्या लाडकी बहिणीच्या संदर्भामध्ये सुद्धा तेच होणार आहे. आणि निम्म्यापेक्षा अधिक नावं वगळले जातील, नवीन अटी आणि शर्ती लावल्या जातील आणि काहीतरी दिल्याचं दाखवलं जाईल. आणि जे काही 2100 रुपये देतो म्हणून त्यांनी जाहीरनाम्यामध्ये सांगितलं, भाषणातून सांगितलं, वचनं दिली, ते पूर्ण करू शकणार नाहीत. म्हणून लाडक्या बहिणींनी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये, स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये बदला घेण्यासाठी हाताला राखी बांधली, हातात तलवार घेऊन तयार राहावं मतदान रूपी आणि या राक्षसांचा नायनाट करावा, अशी बहिणींना मी आता विनंती करतो.